मित्रांनो, महिलांना स्वतःचा छोटासा व्यवसाय करता यावा आणि त्या व्यवसायातून स्वतःची आर्थिक स्थिती थोडीशी सुधारावी यासाठी महाराष्ट्र शासनाने गेल्या 2024 पासून मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी ही दिली जाते। हा भाग वेगळा की 90% अनुदानावर ही पिठाची गिरणी दिली जाते। 10% हिस्सा फक्त आपल्याला स्वतःचा हिस्सा भरावा लागत असतो। तर मित्रांनो, तर ही योजना यासाठी कागदपत्र काय लागणार आहे, ही योजनेचा फॉर्म कुठं, अर्ज कुठं करायचा आहे, त्याचबरोबर यासाठी पात्र कोण असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात ही योजना चालू आहे किंवा सुरू झालेली आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही घटकांसाठी शेतीविषयक असो किंवा काही योजनांविषयी काही प्रश्न वगैरे असतील तर डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, 2024 ला महाराष्ट्र सरकारने ही मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे। SC STच्या महिलांना यामध्ये प्राधान्य असणार आहे आणि जर तुम्ही अदर कास्टचे सुद्धा असाल तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आता अर्ज करण्यासाठी असं नाही की बाबा आपण ओपनचे आहोत किंवा OBC घटकातून येतो मग आपल्याला अर्ज करावं की नाही, अर्ज केला तर आपला नंबर लागेल की नाही, तर हा भाग वेगळा। आणि जर एखादा तुमचा असा SC STचे सुद्धा तुमचे जवळचे असू शकतात मित्र वगैरे, तर त्यांच्या नावावर सुद्धा तुम्ही ही योजना उचलू शकता आणि स्वतःला याचा फायदा करून घेऊ शकता। असं नाही की आपल्याला कोणी देणार नाही म्हणून, तर मित्रांनो घेऊ शकता। तर मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय वगैरे सुरू करता येणार आहे या योजनेअंतर्गत आणि महिलांना थोडीशी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी यामध्ये मदत होणार आहे। तर ज्यामध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गत जवळपास 90% अनुदान तर असणार आहे आणि 10% स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आहे। म्हणजे कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येणार आहे महिलांसाठी। आणि असं की नाही, पिठाची गिरणी म्हणजे असं नाही की बाबा एखाद्या सीझनमध्ये हा बिझनेस चालू शकतो। 12 महिने हा सीझन, म्हणजे 12 महिने ही पिठाची गिरणी चालूच असते। आपण सुद्धा हप्त्यातून म्हणजे आठवड्यातून बघतो, कधीतरी दळायला जातो आणि दळण दळण्यासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा गिरणीमध्ये किती गर्दी असते त्यावरून आपण विचार करू शकतो। हा भाग वेगळा की काही ठिकाणी दळण्यासाठी जास्त चार्ज लागतो, कमी लागतो वगैरे वगैरे, तर चांगल्या प्रकारची कमाई होऊ शकते। तर मोफत पिठाच्या गिरणीचा उद्देश काय बाबा, की महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावं, त्यासाठी रोजगार निर्मिती होऊ शकते, म्हणजे महिला स्वतःचा व्यवसाय करू शकतात, सामाजिक समता, उत्पन्न वाढू शकतं, स्वतःचा आर्थिक स्थिती सुधारू शकते। तर यामध्ये मित्रांनो या योजनेसाठी म्हणजे बघायचं झालं मित्रांनो, या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे, म्हणजे पात्रता निकष काय असणार आहेत। त्याच्यामध्ये अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी आहेत, आपण महाराष्ट्रातूनच याचा काही विशेष नाही। त्यानंतर मित्रांनो, महिलेचे वय हे 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावे, म्हणजे 18 वर्षापासून ते 60 वर्षापासून पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर यामध्ये SC ST जमातीतील महिला असावी, म्हणजे त्यांना प्राधान्य देण्यात येईल। मी अगोदर सांगितले बाबा तुम्ही ओपन OBC मधून जरी असाल तर तुम्ही SC STच्या महिलांच्या नावावर या स्कीमचा फायदा घेऊ शकता। असं नाही की आपल्याला कोणी डॉक्युमेंट वगैरे देणार नाही। तर यामध्ये मित्रांनो, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपयापेक्षा कमी असावं। म्हणजे उत्पन्नाची अट ही नेहमीच कोणत्याही योजनेसाठी बसायचं असेल तर उत्पन्नाची अट असतेच। पिवळं राशन कार्ड असेल तर चांगलं प्राधान्य मिळत असतं आणि सेंद्रिय राशन कार्ड असलं तर उत्पन्न ग्राह्य धरलं जातं। तर याच्यामध्ये मित्रांनो, अर्जदार महिलेच्या नावे बँक खातं सुद्धा असावं लागणार। बँक खातं तर प्रत्येक महिलेचं लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिलेकडे बँक खातं स्वतःचं आहे। अगोदरचा काळ वेगळा होता की त्या महिलांच्या खात्यावर हे बँक खाते असायचे नसायचे, परंतु आता प्रत्येक लाडकी बहिणीपासून प्रत्येक महिलेच्या नावावर बँक खातं आहे। तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार, आता प्रश्न सर्वांचा की बाबा कागदपत्र काय लागणार, तर अर्जदार महिलेच्या आधार कार्डचं आता कंपल्सरीच आहे प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक योजनेसाठी, सरकारी कामासाठी आधार हे तर आता कंपल्सरीच आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यानंतर SC ST जर असेल महिला तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागत असतं, म्हणजे जातीचा दाखला आपल्याला लागणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। राशन कार्डवर सुद्धा काम होऊ शकतं, परंतु समजा आता तुम्ही फॉर्म टाकला आणि लगेच दुसऱ्यानं समजा 2 फॉर्म आले, त्याच्यामध्ये काय होतं, एका महिलेचं राशन कार्ड आहे आणि एका महिलेचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, मग त्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र ज्या महिलेचं आहे तिला प्राधान्य दिलं जाऊ शकतं, त्यामुळे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायला काही हरकत नाही। तर कुटुंबाच्या राशन कार्डची प्रत, आता राशन कार्डचं लागणार आहे, आपण अगोदर सांगितलं पिवळं राशन कार्ड, सेंद्रिय राशन कार्ड, तर
डोमासाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो बँक खात्याचा तपशील म्हणजे बँकेचं जे पासबुक आहे ते लागणार आहे आणि स्टेटमेंट हे सुद्धा लागणार आहे. बँकेचं स्टेटमेंट म्हणजे कंपल्सरी वगैरे नाही, तुमच्या पासबुकवरच तुमच्या एंट्र्या वगैरे असतील तर त्याच्यावर सुद्धा काम होऊन जाणार आहे. तर अर्जदार महिलेकडे स्वतःचा फोटो सुद्धा असावा लागणार आहे. फोटो सुद्धा लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो. DRD असेल तर DRD सर्टिफिकेट किंवा DRDचा नंबर असला लागेल, किंवा तुमचं पिवळं राशन कार्ड असेल तर मग तर DRD सर्टिफिकेटची गरज सुद्धा नाही. त्यानंतर कोटेशन, पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी म्हणजे आपण जे कोटेशन काढतो, आता महाडीबीटी योजनेअंतर्गत आपण घटकांसाठी काही फॉर्म भरतो, मग आपल्याला लॉटरी वगैरे लागली तर आपल्याला जे कोटेशन लागतं त्या पद्धतीचं आम्ही एखाद्या व्हेरीफाईड दुकानदाराकडून तुम्हाला कोटेशन घ्यावं लागणार आहे, म्हणजे शासनमान्य दुकान असावं लागणार आहे. तर आता सर्वात शेवटी, आता एवढी भंड केलं असं म्हणसाल तुम्ही, तर आता सर्वात शेवटी पॉईंटवर येतो, अर्ज कसा आणि कुठे करायचा. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज उपलब्ध नाही. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे. तर अर्जदार महिलेने म्हणजे पंचायत समितीला सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, किंवा मित्रांनो पंचायत समितीला नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा महिला व बालकल्याण विभागामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता ऑफलाईनरित्या. तर या ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला, जिल्हा महिला व बालकल्याण विभागात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला जे ऑफलाईन प्रिंट देईल आणि ती प्रिंट भरून द्यायची आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट वगैरे जोडून द्यायचे आहे. तेवढं नसेल परेशान व्हायचं तर पंचायत समितीला जाऊन तुम्ही भरू शकता. सर्व आवश्यक डॉक्युमेंट वगैरे ते आता आपण जे सांगितले ते घेऊन जायचे आहेत सोबत, आणि हे डॉक्युमेंट अर्जासोबत जोडायचे. तर याच्यामध्ये काय मित्रांनो, तर या अर्जाची ही पडताळणी केली जाईल, म्हणजे तुमचा अर्ज पडताळून बघण्यात येईल आणि पडताळणी झाल्याच्या नंतर तुमची पात्रता तपासली जाईल आणि पात्रता तपासल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल आणि अर्ज मंजूर केल्याच्या नंतर जे महिला पात्र ठरणार आहेत ते अनुदान तिच्या खात्यावर डायरेक्टली DBTच्या माध्यमातून जमा केलं जाणार आहे. तर यामध्ये DBTच्या माध्यमातून हे अनुदान जमा केल्याच्या नंतर तुम्ही ते कोटेशन वगैरे ते जे देसाल त्यानुसार तुमचं अनुदान ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, तर आता काही जणांना प्रश्न पडलेला असेल की बाबा ही योजना खरंच रिअल आहे का, फेक आहे का, वगैरे वगैरे बरेच प्रश्न. मला सुद्धा जेव्हा मी ह्या फील्डमध्ये नव्हतो मला सुद्धा प्रश्न पडायचे की ही योजना फेक आहे, परंतु मित्रांनो नाही, योजना रिअलच आहे. परंतु आपण ऑनलाईन अर्ज नसल्या कारणास्तव तेवढी खटपट करत नाही, आपण तेवढं परेशान होत नाही. तर हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 2024-25 या वर्षात जिल्हा परिषद शेस व विशेष घटक योजनेतून 106 लाभार्थींना गेल्या वर्षी म्हणजे 2024ला 106 लाभार्थ्यांना गिरणीचे वाटप करण्यात आलेले आहे. पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आलेले आहे. म्हणजे एकंदरीत ही योजना 106 लाभार्थ्यांना गेल्या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील 106 लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळाला आहे. तर तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल किंवा हिंगोली जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज सबमिट करू शकता, किंवा तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कल्याण जे विभाग असतो तिथे जाऊन तुमचा अर्ज भरू शकता आणि तुमचे पात्रता वगैरे तपासून घेऊ शकता. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.